तिला महत्त्वाची बातमी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश। शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत आहे का याबाबत चौकशी होणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि तपासणी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे। इन्स्टिट्यूटला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य विनियोग होतो का याची चौकशी होणार आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सरकारकडून 5 कोटींपेक्षा जास्त अनुदान दरवर्षी मिळतं। राज्यभरातील कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनही प्रति टन 1 रुपया अनुदान इन्स्टिट्यूटला देण्यात येतं। 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। साखर आयुक्त पुढील 60 दिवसात चौकशी अहवाल सरकारला देणार। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकाकडून 1 रुपया कापून घेतला जातो आणि त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केली होती आणि त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असं त्यांना सांगितलं होतं। तर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत। वसंतदादा इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकाकडून 1 रुपया कापून घेतला जातो। त्याचा विनियोग कसा होतो याच्या ऑडिटची मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती। गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना विखे पाटलांनी ही मागणी केली होती। त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असं त्यांना सांगितलं होतं। मात्र वसंतदादा इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत किंवा चौकशी सुरू नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खुशाल चौकशी करा असं म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी। सुप्रिया सुळेंनी TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। इन्स्टिट्यूटनं आतापर्यंत पारदर्शकपणे काम केलेलं आहे। सहकारी संस्था मोडीत काढण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं सुळेंचं म्हणणं आहे। तर ठाण्यानंतर बारामतीकडे मोर्चा, दादांना टार्गेट केलं जातंय की काय असा रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। फडणवीस विनाकारण चौकशी लावत नाही, तुम्ही कुणाकुणाच्या चौकशा लावल्या असा सवाल बावनकुळेंनी केलाय। हास्यास्पद आहे, मुख्यमंत्री साहेबांना काही आता काम राहिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। कालच अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही। याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता। आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। पण हास्यास्पद आहे। एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा। अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत। VSI म्हणजे एक ट्रस्ट आहे, VSI मध्ये केलेलं काम हे आजपर्यंत सगळ्यांनीच अप्रिशिएट केलेलं आहे। मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते, त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे। आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहित नाही, तर कुठेतरी असंच म्हणावं लागेल अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय, का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। मंत्री महोदया किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, CM साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं। चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला। म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळीच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो। सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही। महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला 1 रुपये वर्गणी देतात। वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे। या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत। 265 ही व्हरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे त्याला शिफारस नाही म्हणून अनेक कारखाने ती व्हरायटी घेण्यापासून शेतकऱ्यांना रोखतात। आता VSIच्या या न्यासातले जे काही
विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत. म्हणजे हेडमास्तरनंच विद्यार्थ्याचा आपल्याच पोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणारच, इथं ऊस उत्पादकाला न्याय मिळत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर आता जाहीरपणानं चर्चा होण्याची आवश्यकता